विद्या इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला उलनपासून बांगड्याचा सेट कसा विणायचा ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2.5 mm आपल्याला पिन लागेल. या अशा पद्धतीनं आपल्याला बांगडे लागतील. एक छोटे मोती लागतील. पिंक कलरची उलन लागणार आहे आपल्याला. व्हाईट कलरची उलन लागणार आहे. चला तर मग सुरू करूया. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे मी आणि ही माझी बांगडी आहे. ह्याला आपण विणत जाणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला गाठ घालून घ्यायची आहे. हे पहा ही गाठ घेतलेली आहे आपण इथं. आपण आता याला विणत जाणार आहोत. आपण सिंगल खांब घेत जाणार आहोत पूर्ण बांगडीवरती. हे बघा या अशा पद्धतीने आपल्याला सिंगल खांब घ्यायचे आहेत. हे पहा आपण पूर्ण बांगडीवरती विणत जाऊया. हे आपण 53 सिंगल खांब घेतलेले आहेत आपल्या बांगडीवरती. पूर्ण बांगडीवरती आपले 53 खांब झालेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपण विणलेले आहे. आता याच्यावरती आपल्याला 3 चेन करून घ्यायची. हे 3 चेन केलेले आहेत आणि त्यामधूनच आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. 3 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. हे पहा हा 3 खांब घेतलेले आहेत आपण आणि आपली हे एक साखळी 1 2 3 आपण 3 साखळी घेतलेल्या आहेत. त्यामधून आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचे. हे दोरा असं ओढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने स्लिप टिच घ्यायचं आणि आपल्याला आणखी इथे 2 खांब घ्यायचे. 1 2 आणि त्याच्या शेजारी जो आपला सिंगल खांब आहे किंवा ती साखळी आहे ना त्या शेजारीच आपल्याला या अशा पद्धतीने स्लिप टिच करून घ्यायचं आहे. हे पहा असं स्लिप टिच करायचे. हे असं अशा पद्धतीने कळी तयार होती आणि आपण आणखीन त्या शेजारच्या खांबावर स्लिप टिच करून घ्यायचं आणि तिथे आपल्याला 3 खांब घ्यायचे. नंतर त्यामध्येच आपल्याला 3 डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 आणि 3. हे पहा 3 डबल खांब घेतलेले आहेत आपण आणि ही आपली चेन ही साखळी त्यावरती तिसऱ्या साखळीवरती आपण स्लिप टिच करून घ्यायचे. 1 2 3. हे 3 आपण चेन करून घेतलेत. आपण ह्यामधूनच स्लिप टिच घ्यायची नाही. त्याच्या शेजारच्या खांबावरती जो हा खांब आहे त्याच्या शेजारचा त्या खांबावरतीच आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचे म्हणजे जोडून घ्यायचा आणि आणखीन त्याच्या शेजारच्या खांबावरती अशाच पद्धतीने स्लिप टिच करून आपल्याला 3 साखळी घ्यायच्या. हे पहा 1 2 3. हे अशा पद्धतीने आपल्याला कळी करत जायच्या त्याच्या इथंपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने आपली बांगडी तयार झालेली आहे.
हे पिंक कलरचे मी उलन घेतलेले आहे आणि या उलनमध्ये मी असे मोती घालून घेतलेले आहेत, ओवून घेतलेले आहेत. हे पहा. आणि आपण आता या बांगडीच्या कडेने आपण विणणार आहोत. अशा पद्धतीने आपण गाठ करून घ्यायची, याला गाठ घालून घ्यायची. आणि ह्याच्यावरती आपल्याला सिंगल खांब घेत जायचे पूर्ण बांगडीवरती. हे पहा, पूर्ण बांगडीवरती असे सिंगल खांब घेत जायचे. आपल्याला आता इथपर्यंत आपण विणून घेऊया. हे आपले सिंगल खांब 50 झालेले आहेत. हे आपण असं जोडून घेऊया स्लिपीज करून. हे पहा, आपले हे 50 सिंगल खांब झालेले आहेत. आता ह्याच्यावरती आपण मोती ओवून घेणार आहोत किंवा लावणार आहोत, ते विणून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने मोती घ्यायचा आहे इथं. आणि एक साखळी घ्यायची आणि त्याच्या शेजारच्या खांबावरती आपल्याला असे सिंगल खांब घ्यायचा आहे. नंतर आपल्याला मोती घ्यायचा आहे. हे पहा, असं मोती घ्यायचा आणि एक सिंगल म्हणजे साखळी घ्यायची. नंतर त्या खांबावरती सिंगल खांब घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने आपले मोती जोडत जातात, म्हणजे विणत जातात. एक साखळी घ्यायची, सिंगल खांब घ्यायचा, नंतर मोती असा ओवून घ्यायचा आणि एक साखळी घ्यायची, सिंगल खांब घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने विणत जाते. हे पहा, अशा पद्धतीने आपली बांगडी तयार होत चाललेली आहे. तर आपण इथपर्यंत विणून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने आपली बांगडी तयार झालेली आहे. आपल्याला ह्याला 50 मोती लागलेले आहेत. ते आपण आता उलन कट करून घेऊया आपली. आणि राहिलेली उलन आपण इथून हाईड करून घेऊया, म्हणजे मागच्या बाजूला घालून घेऊया असं.
हे उलन कट करून घेऊया उरलंय. हे पहा अशा पद्धतीने आपली बांगडी तयार झालेली आहे. आपण आणखीन एक बांगडी अशाच पद्धतीने तयार केलेली आहे. हे पहा. आणि ही व्हाईट कलरची आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण लावून घेणार आहे. हे आपल्या अशा बांगड्या तयार झालेल्या आहेत. कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा.